पुढची मोठी बातमी. सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचं काहीच दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांच्या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहेत, तर फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवरती उल्लेख केल्यामुळे पुन्हा नाशिक पालकमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलंय. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. दरम्यान गिरीश महाजनांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केल्यावरती खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांनी काय म्हटलंय बघूयात. हे कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सगळे इडियट लोक एकत्र आणून सरकार चालवलं जात आहे. महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा प्रत्येक इडियट शोधून इडियट काढतात ते, आणि मग त्याला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, हा सगळं इडियट कॅबिनेट आहे. घ्या माझ्यावरती तक्रार आणि घ्या माझ्यावरती एफआयआर. अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत. आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय? कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत. त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, कार्टलायझेशन झालेलं आहे. म्हणजे काही ठराविक कंपन्या एकत्रित येऊन हे टेंडर तू घे, ते टेंडर मी घेतो. कितीतरी पट पैसा हा या महाकुंभ जो नाशिकला होत आहे तिथं भाजपच्या नेत्यांनी खाल्लाय. हे आम्ही येत्या काळामध्ये सिद्धच करू. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून उद्योजक